हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू द चॅनल. तर आज आपण 9th स्टँडर्डचा बेसिक कन्सेप्ट्स इन जॉमेट्री या टॉपिकचा प्रॅक्टिस सेट 1.3 आपण सोडवणार आहे. प्रॅक्टिस सेट खूप सिम्पल आहे आणि आत्तापर्यंत आपण प्रॅक्टिस सेट 1.1 आणि 1.2 पण जॉमेट्रीचं कंप्लीट केलेलं आहे. ते देखील तुम्ही आपल्या चॅनलला व्हिजिट करून बघू शकता. टॉपिक हा एकदम सिम्पल आहे. तुम्हाला काही जरी या टॉपिकमधलं कळत नसेल तरी पण एकदम बेसिकपासून मी हा टॉपिक सांगितलेला आहे, जेणेकरून तुम्हाला चांगल्या पद्धतीनं टॉपिक कळेल. तर चला आता प्रॅक्टिस सेट 1.3 आपण बघूया. त्या प्रॅक्टिस सेट 1.3 सोडवायच्या आधी आपण काही बेसिक कन्सेप्ट बघूया. म्हणजे या कन्सेप्टवरतीच पूर्ण प्रॅक्टिस सेट अवलंबून असणार आहे, डिपेंड असणार आहे. त्यामुळे आता बघूया आपण पहिला बेसिक कन्सेप्ट. तर कंडिशनल स्टेटमेंट अँड कॉन्व्हर्स. तर हे काय आहे कंडिशनल स्टेटमेंट अँड कॉन्व्हर्स बघूया. कंडिशनल स्टेटमेंट कधी म्हणतो आपण, जर स्टेटमेंटमध्ये इफ आणि देन या वर्डचा आपण वापर केलेला असेल तर त्याला आपण कंडिशनल स्टेटमेंट असं म्हणतो. म्हणजेच काय, इफ यू स्टडी गुड देन यू गेट गुड मार्क्स. इफ आणि देनचा या स्टेटमेंटमध्ये आपण वापर केला आहे त्यालाच आपण कंडिशनल स्टेटमेंट म्हणतो. जेव्हा आपण इफच्या पुढे जे स्टेटमेंट लिहिलेलं असतं, म्हणजे इफ यू स्टडी गुड हे काय अँटीसिडेंट म्हणतो. इफच्या पुढे जे स्टेटमेंट आपण लिहितो त्याला अँटीसिडेंट म्हणतो आणि देनच्या पुढे जे आपण स्टेटमेंट देतो त्याला कॉन्सिक्वेंट म्हणतो. इफ यू स्टडी गुड हे काय अँटीसिडेंट, देन यू गेट गुड मार्क्स हे काय कॉन्सिक्वेंट. कळालं? इफच्या पुढे जे आपण लिहितो त्याला अँटीसिडेंट म्हणतो आणि देनच्या पुढे जे लिहितो आपण त्याला कॉन्सिक्वेंट म्हणतो. हे काय एक्झाममध्ये विचारणार नाहीत, खरं ह्या बेसिक कन्सेप्ट आहेत जे फक्त तुम्हाला माहिती असावं. हे काय तुम्हाला लक्षात ठेवायचं नाही, काय नाही, फक्त मी तुमच्या माहितीसाठी सांगत आहे. ओके. आता कॉन्व्हर्स स्टेटमेंट म्हणजे काय, जेव्हा आपण इफ अँटीसिडेंट आणि कॉन्सिक्वेंटला आपण इंटरचेंज करतो त्याचं काय कॉन्व्हर्स स्टेटमेंट म्हणतं. म्हणजे मी आत्ता काय तुम्हाला स्टेटमेंट सांगितलं, इफ यू स्टडी गुड देन यू गेट गुड मार्क. याला काय मग आता अँटीसिडेंट ह्याचा काय आहे, इफ यू स्टडी गुड. ओके, इफ यू स्टडी गुड हे अँटीसिडेंट आहे. अँटीसिडेंटला कॉन्सिक्वेंटच्या जागी ठेवायचं आणि कॉन्सिक्वेंटला अँटीसिडेंटच्या जागी ठेवायचं. ओके, हे इथं एक एक्झाम्पल आहे, त्या माध्यमातून तुम्हाला कळेल. जर आता समजा आपण एक्झाम्पल घेतलं, द डायगोनल्स ऑफ द रॉम्बस आर परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ इच अदर. हे जर आपल्याला जर कंडिशनल स्टेटमेंट आपल्याला जर बनवायचं असेल तर कसं बनवणार आपण म्हणू शकतो, इफ द गिवन क्वाड्रिलॅटरल इज अ रॉम्बस देन द डायगोनल्स आर परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ इच अदर. आपण असं म्हणू शकतो, इफ द गिवन क्वाड्रिलॅटरल इज अ रॉम्बस देन इट्स डायगोनल्स आर परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ इच अदर. इफ आणि त्यांचा आपण वापर केलेला आहे. हे काय एकदम सेम स्टेटमेंट यालाच पाहिजे असं काही या टॉपिकमध्ये नाही आहे, कारण का आपल्याला इंग्लिशमुळं आपल्याला थोडेफार ग्रामरचे ॲडजस्टमेंट करायला लागतात. त्यामुळे काय थोडेफार आपण वर्ड्स एक्स्ट्रा ॲड करून किंवा थोडेफार वर्ड्स कमी करून आपण इफ आणि देनचं स्टेटमेंट लिहू शकतो, जेणेकरून आपल्याला ग्रामर ॲडजस्टमेंट थोडंफार करायला लागतं. तुम्हाला वाटेल की असं स्टेटमेंट द्यायला पाहिजे, काही नाही, जरा थोडंफार स्टेटमेंट बदललं तरी चालेल, खरं ग्रॅमॅटिकली वाचताना स्टेटमेंट बरोबर असायला पाहिजे. कळतंय? मग आता कंडिशनल स्टेटमेंट आपण ह्या स्टेटमेंटला कंडिशनल स्टेटमेंटमध्ये कसं कन्वर्ट केलो आहे, इफ द गिवन क्वाड्रिलॅटरल इज रॉम्बस देन इट्स डायगोनल्स आर परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ इच अदर. ह्या स्टेटमेंटलाच आपण इफ देनमध्ये लिहिले फक्त. कळतंय? आता जर ह्याचं कॉन्व्हर्स बनवायचं म्हटलं तर आपण काय करणार, देनच्या पुढचा पार्ट आपण इफच्या पुढे लिहिणार आणि इफच्या पुढचा पार्ट हा देनच्या पुढे लिहिणार आहे. तेच केले. आता इथं आपण बघा काय केलं, इफ द डायगोनल्स ऑफ क्वाड्रिलॅटरल परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ इच अदर देन इट इज रॉम्बस. हे काय केलं आपण, इफच्या हा पुढचा जो पार्ट आहे तो आपण देनच्या पुढे लिहिला, देन इट इज रॉम्बस, आणि जे काही देनच्या पुढचा पार्ट आहे ते आपण काय लिहिला, इफच्या पुढे लिहिलेला आहे. त्यालाच काय आपण कॉन्व्हर्स स्टेटमेंट म्हणतो. इज आहे. कंडिशनल स्टेटमेंटमध्ये काय लिहितो आपण, इफ देनचा वापर करून आपण स्टेटमेंटला कंप्लीट करतो. जर तुम्ही स्टेटमेंट वाचल्याला तुम्हाला लक्षात येईल की इफ देनचा आपण वापर कुठे करायचा आहे. आणि कॉन्व्हर्स स्टेटमेंट म्हणजे काय, इफच्या पहिला आपण काय करणार, कंडिशनल स्टेटमेंट लिहिणार. जर तुम्हाला म्हटलं कॉन्व्हर्स स्टेटमेंट लिहा जर म्हटलं क्वेश्चनमध्ये, तर तुम्ही काय पहिला लिहिणार आहे, कंडिशनल स्टेटमेंट लिहिणार आहे. कंडिशनल स्टेटमेंट लिहिल्यावरती इफच्या पुढचा पार्ट देनच्या पुढे लिहिणार आणि देनच्या पुढचा पार्ट इफच्या पुढे लिहिणार. ते केल्यावरती आपल्याला कॉन्व्हर्स स्टेटमेंट डायरेक्टली मिळून जातं. इझी आहे, काय सुद्धा अवघड नाही आहे. आता आपण काय प्रॅक्टिस सेट 1.3ला सुरुवात करूया, म्हणजे तुम्हाला चांगल्या पद्धतीनं कळून जाईल काय आहे नेमकं. ओके, तर प्रॅक्टिस सेट 1.3 पहिला क्वेश्चन, राईट द फॉलोइंग स्टेटमेंट इन इफ देन फॉर्म. आपल्याला क्वेश्चन दिलेलं आहे ते इफ देन फॉर्ममध्ये आपल्याला लिहायचं आहे. ओके, चला पहिला क्वेश्चन काय आहे, द अपोजिट अँगल्स ऑफ पॅरलोग्राम आर कॉन्ग्रुएंट. त्याला इफ देनमध्ये आपण कसं लिहू शकतो, इफ क्वाड्रिलॅटरल इज पॅरलोग्राम देन द अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. इफ देनमध्ये लिहू शकतो.
परफेक्ट स्टेटमेंट आहे बघा. इफ अ क्वाड्रिलॅटरल, जर क्वाड्रिलॅटरल हा पॅरलोग्राम असेल तर त्याचं अँगल हे अपोजिट अँगल हे सेम असणार. इफ देनमध्ये आपण लिहिणार ते कसं लिहिणार, इफ quadrilateral is parallelogram then opposite angles are congruent. इझी एकदम. इफ देन मध्ये आपण लिहिलेलं आहे, फक्त थोडंफार ग्रॅमॅटिकली आपल्याला चेंज करायचं आहे, ॲडजस्टमेंट करायचं आहे स्टेटमेंटमध्ये. एकदमच सेमच यायला पाहिजे असं काय आपली रिक्वायरमेंट नाही आहे. ओके. द डायगोनल्स ऑफ द रेक्टँगल आर कॉन्ग्रंट. ह्याला इफ देनमध्ये कसं करणार, इफ द क्वाड्रिलॅटरल इज रेक्टँगल देन द डायगोनल्स आर कॉन्ग्रंट. इझी एकदम. आपण काय लिहिलं आता मग, इफ quadrilateral is rectangle then diagonals are congruent. एक्स्ट्रा काय करलो काय, जे स्टेटमेंट आहे तेच आपण फक्त इफ देनमध्ये लिहिलोय. ह्या स्टेटमेंटचा वापर थोडेफार ह्याच्यातलीच वर्ड्स घेऊन आपल्याला फक्त स्टेटमेंट बनवायचा इफ देनमध्ये, आणि थोडेफार एक्स्ट्रा ॲड वर्ड करू शकतो आपण. आता इथं रेक्टँगल काय, क्वाड्रिलॅटरल आहे, म्हणून इफ द क्वाड्रिलॅटरल इज रेक्टँगल देन द डायगोनल्स आर कॉन्ग्रंट असं लिहिलो आपण. ओके, सिम्पल आहे. थर्ड स्टेटमेंट काय, इन अन आयसोसेलेस ट्रायंगल द सेगमेंट जॉईनिंग द व्हर्टेक्स अँड मिड पॉईंट ऑफ द बेस इज परपेंडिक्युलर टू द बेस. आणि एकदा बघा, इन अन आयसोसेलेस ट्रायंगल द सेगमेंट जॉईनिंग द व्हर्टेक्स अँड मिड पॉईंट ऑफ द बेस इज अ परपेंडिक्युलर टू द बेस. ओके, ह्याला इफ देनमध्ये कसं लिहू शकतो, इफ द ट्रायंगल इज आयसोसेलेस ट्रायंगल, इफ द ट्रायंगल इज आयसोसेलेस ट्रायंगल देन सेगमेंट जॉईनिंग द व्हर्टेक्स अँड मिड पॉईंट ऑफ द बेस इज परपेंडिक्युलर टू द बेस. आपण म्हणू शकतोय. इफ देन मध्ये लिहिलेला आहे फक्त. आता आपण इफ ट्रायंगल इज आयसोसेलेस triangle then segment joining the vertex and midpoint of the base is perpendicular to the base. ओके, सिम्पल आहे तसंच आपण इफ हे स्टेटमेंट इथं लिहिलेलं आहे आणि देनच्या पुढचं ही स्टेटमेंट आपण आहे तसं आपण कॉपी करून इथं खाली लिहिलेलं आहे. इझी एकदम, काही सुद्धा अवघड नाही आहे. ओके, क्वेश्चन नंबर 2 काय आहे बघूया. क्वेश्चन नंबर 2 मध्ये आपल्याला काय, राईट द कॉन्व्हर्स ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट. ह्या स्टेटमेंटचं आपल्याला कॉन्व्हर्स लिहायचं आहे. कॉन्व्हर्स कसं लिहितो, पहिला जे काय आपल्याला स्टेटमेंट दिलं आहे त्याला इफ देनमध्ये आपण कन्वर्ट करणार आणि नंतर ना काय इंटरचेंज करणार आपण. इफच्या पुढचा पार्ट जे स्टेटमेंट आहे ते आपण देनच्या पुढे लिहिणार आणि देनच्या पुढचं पार्ट जो आहे ते इफच्या पुढे लिहिणार. आता आपल्याला पहिला क्वेश्चन काय दिलेला आहे, द अल्टरनेट अँगल फॉर्मड बाय टू पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल आर कॉन्ग्रंट. ओके, त्याला आपण इफ देनमध्ये कसं लिहू शकतो, पहिला आपण काय लिहिणार, कंडिशनल स्टेटमेंट बघूया. कंडिशनल स्टेटमेंट काय बघूया. ओके, कंडिशनल स्टेटमेंट ह्याचं काय येणार आहे, इफ टू पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल आर कॉन्ग्रंट देन देअर अल्टरनेट अँगल्स, सॉरी आपण असं नाही लिहिणार, ह्याला आपण कसं लिहिणार, if two lines are parallel then the alternate angle and their transversal are congruent. अच्छा लिहू शकतो का आपण. आणि आपण दुसऱ्या पद्धतीने अजून एक कसं लिहू शकतो, if two lines are parallel then the alternate angle formed by two parallel lines and their transversal are congruent. आपल्याला थोडंफार ग्रामर, आपल्याला स्टेटमेंट करेक्ट करण्यासाठी थोडंफार आपल्याला ग्रामर फक्त ॲडजस्टमेंट करायला लागणार आहे. आता आपण ह्याचं कंडिशनल स्टेटमेंट कसं लिहू शकतो, इफ टू लाईन्स आर पॅरलल देन अल्टरनेट angles formed by two parallel
lines and their transversal are congruent. हे काय मिळालं आपल्याला कंडिशनल स्टेटमेंट. आता कॉन्व्हर्स स्टेटमेंटमध्ये आपल्याला आपण काय करणार आहे, इफचा पुढचा पार्ट जो आहे तो देनच्या पुढे लिहिणार आणि देनच्या पुढचा जो पार्ट आहे तो इफच्या पुढे लिहिणार आहे, तेवढंच करणार आहे. मग आता काय कॉन्व्हर्स कसं लिहिणार आपण, कॉन्व्हर्स हे जे स्टेटमेंट कसं येणार आहे, इफ द अल्टरनेट अँगल्स, इफ आता देनच्या पुढे कुठं आहे, देन कुठं आला आहे इथं, इफ द अल्टरनेट अँगल्स फॉर्म्ड बाय टू पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल आर कॉन्ग्रुएंट देन टू लाईन्स आर पॅरलल. आपण लिहू शकतो काय, फक्त इफच्या पुढं जो पार्ट आहे देनपर्यंत तो आपण देनच्या पुढे लिहिणार आणि देनच्या पुढचा पार्ट आपण इफमध्ये लिहिणार. इथं लिहिला आपण इफ, देनच्या पुढं काय, alternate angles formed by two parallel lines and their transversal are congruent. माझे स्पेलिंग मिस्टेक होत आहेत, जे मी फास्टली आलो त्यामुळे थोडेफार स्पेलिंग मिस्टेक होत आहेत, तुम्ही व्यवस्थित स्पेलिंग बघून लिहा. ओके, कॉन्ग्रुएंट, देन द अल्टरनेट अँगल्स, देन काय, देनच्या पुढं देन टू लाईन्स आर पॅरलल, देन टू लाईन्स आर पॅरलल. सिम्पल आहे, इझी आहे, एकदमच इझी आहे, काय सुद्धा अवघड नाही आहे. पुढं काय आहे, क्वेश्चन नंबर 2 काय आपल्याला दिलेला आहे. आता इफ पेअर ऑफ इंटेरियर अँगल मेड बाय द ट्रान्सव्हर्सल ऑफ टू लाईन्स अँड आर सप्लिमेंटरी देन द लाईन्स आर पॅरलल. काय म्हटलेलं आहे, इफ अ पेअर ऑफ इंटेरियर अँगल मेड बाय द ट्रान्सव्हर्सल ऑफ टू लाईन्स आर सप्लिमेंटरी देन द लाईन्स आर पॅरलल. आपल्याला असं म्हटलेलं आहे, इफ देनच्या ऑलरेडी आपल्याला इफ देन या फॉर्मॅटमध्ये क्वेश्चन दिलेला आहे. मग काय आपल्याला फक्त इंटरचेंज करायचं आहे. मग आपण काय लिहिणार, इफ देन इथं कुठं आहे, इफ लाईन्स आर पॅरलर देन द पेअर ऑफ इंटेरियर अँगल मेड बाय द ट्रान्सव्हर्सल ऑफ टू लाईन्स. ओके, फक्त काय इंटरचेंज करायचं आहे, किंवा जरा थोडंफार आपण ग्रॅमॅटिकली व्यवस्थित आपण त्याला कशा पद्धतीने लिहू शकतो. इफ टू कसं लिहिणार आपण, इफ टू लाईन्स आर पॅरलल देन द पेअर ऑफ इंटेरियर अँगल, देन द पेअर ऑफ इंटेरियर अँगल मेड बाय transversal of two lines are supplementary, then made by transversal of two lines are supplementary. ओके, इझी आहे एकदम. काय फक्त आपण थोडंफार फक्त ग्रॅमॅटिकली ॲडजस्टमेंट करायचं आहे, बाकी काही सुद्धा आपण क्वेश्चनमध्ये करणं आहे तसंच आपल्याला क्वेश्चन आहे तसं लिहायचं आहे. फक्त इफ देनचं आपल्याला इंटरचेंज करायचं आहे, कॉन्व्हर्स लिहिलो त्यामुळे. ओके, आता पुढं काय आहे, द डायगोनल्स ऑफ द रेक्टँगल आर कॉन्ग्रुएंट. आता काय ह्याचं पहिला कंडिशनल आपण लिहिणार. कंडिशनल स्टेटमेंट कसं येणार, इफ द क्वाड्रिलॅटरल इज रेक्टँगल then diagonals are congruent. Okay, if quadrilateral is rectangle then the diagonals are congruent. त्याचं कॉन्व्हर्स कसं येणार आहे, कॉन्व्हर्स मध्ये काय करतो आपण, इफच्या पुढचा पार्ट देनच्या पुढे लिहितो, देनच्या पुढचा पार्ट इफच्या पुढे लिहितो. मग याचं कॉन्व्हर्स कसं येणार, इफ डायगोनल्स आर द कॉन्ग्रुएंट, इफ द डायगोनल्स ऑफ द रेक्टँगल आर कॉन्ग्रुएंट देन द क्वाड्रिलॅटरल इज रेक्टँगल, असं लिहू शकतो. मग आता इथं काय येणार, इफ डायगोनल्स ऑफ रेक्टँगल, किंवा तुम्ही डायरेक्ट डायगोनल्स ऑफ रेक्टँगल आर कॉन्ग्रुएंट, इफ डायगोनल्स आर कॉन्ग्रुएंट
असं पण लिहू शकता. इफ आपण काय मी कसं लिहिलो, इफ डायगोनल्स ऑफ रेक्टँगल आर कॉन्ग्रुएंट देन quadrilateral is rectangle. ओके, सरळ हां हे तुम्ही सरळ हे रेक्टँगल लिहू नका जेणेकरून नाहीतर तुमचं कन्फ्युजन होऊन जाईल. आपण डायरेक्टली काय लिहिणार, इफ द डायगोनल्स आर कॉन्ग्रुएंट, इफ द डायगोनल्स आर कॉन्ग्रुएंट असंच लिहा तुम्ही डायरेक्ट. असं लिहायचं मध्ये पडू नका कारण उगाच स्टेटमेंट चुकून जाईल. इफ डायगोनल्स आर कॉन्ग्रुएंट देन द क्वाड्रिलॅटरल इज रेक्टँगल. ओके, तुम्हाला काय आलं. अशा पद्धतीनं आपला प्रॅक्टिस सेट 1.3 कंप्लीट झालेला आहे आणि आपला जॉमेट्री बेसिक कन्सेप्ट इन जॉमेट्री हा देखील टॉपिक आपला कंप्लीट झालेला आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतो, जर चांगला वाटला असेल तर ते देखील कमेंटमध्ये कळवा. जर तुम्हाला काय कळलं नसेल किंवा व्हिडिओमध्ये काही आणि इम्प्रूव्हमेंट लागत असतील तर ते देखील तुम्ही कमेंटमध्ये कळवा. थँक्यू फॉर वॉचिंग. थँक्यू.